आता यानंतर मी अध्यक्षीय भाषणासाठी निमंत्रित करतो मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय दत्ताजी पवार यांना। समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय याकरिता आपलं आयुष्य वेचणारे समाजातले सगळे समाजसेवक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन। अमृतमयी ऐतिहासिक सोहळ्याकरिता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कोकण मराठी साहित्य परिषद मालवणी शाखेचे अध्यक्ष, सेवाभावी आणि चिंतनशील व्यक्तिमत्व, अनेक सामाजिक विषयांचे अभ्यासक, विचारवंत आणि आमचे परमस्नेही, आता ज्यांचं फार बोधक असं भाषण झालं, ज्यांचं आपण भाषण ऐकलं, ते आमचे परमस्नेही सुरेशजी ठाकूर साहेब। ज्या संकुलात हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे त्या जनता विद्या मंदिरचे मुख्याध्यापक माननीय प्रवीणजी घाडीगावकर, माध्यमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सुरेंद्रजी सत्पाळ, विचार मंचावर उपस्थित असलेले माझ्या मुंबई मंडळाचे सर्व कार्यकर्ते, सदस्य, सभासद, ग्रामीण शाखेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार मित्र, सभागृहात उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि माता आणि बालमित्र, कालचे हे सारे भुके आज बोलू लागले, कालचे हे सारे भुके आज बोलू लागले आणि तुझ्या शब्दासवे शब्द तोलू लागले आणि तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले। कविवर्य सुरेश भटाने अभिव्यक्त केलेली भावना बंधूंनो, हीच खरी नेमकी आजच्या आमच्या या कार्यक्रमाची प्रेरणा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार। बंधू आणि भगिनींनो, एप्रिल 2024 रोजी काही ध्येयवादी या ग्रामस्थांनी नाला सफाईचं काम सुरू केलं। आपण सर्वांना ते माहिती आहे। काम सुरू करताना एक 10-12 माणसं असतील, पण हळूहळू गावातले अनेक लोक त्यात सामील झाले। या स्वप्रेरणेने हाती घेतलेल्या कामाला गावातून तसेच मुंबईतून आणि बाहेरगावी असलेल्या लोकांकडून मदतीचा हात आला। पुढा सफाईचे काम विक्रमी वेळात पूर्ण झालं आणि याचीच प्रेरणा घेऊन जुलै 2024 रोजी शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्याचा यशस्वी कार्यक्रम पार पडला आणि याची दखल मग अशी सांगितल्याप्रमाणे, चित्रफितीत सांगितल्याप्रमाणे शासकीय दरबारी घेतली गेली। ज्यावेळी त्यांना निमंत्रित करायला आम्ही गेलो होतो शासकीय अधिकाऱ्यांना, त्यांना त्यावेळी सांगितलेलं मला आठवतं, मला वाटतं सरपंच होते, ही कुठल्याही गावात आम्ही हे जे काम करतोय ती आमची कुठल्याही प्रकारची मिरवाईची भाषा नाही किंवा आम्हाला प्रसिद्धीची भाषा नाही फिरत करण्यात, पण जे काही आगळं वेगळं करतोय ते लोकांना कळावं ह्यासाठी की त्याचा आदर्श लोकांनी घ्यावा, त्याचं अनुकरण लोकांनी करावं असं ज्यावेळी तहसीलदार मॅडमना सांगितलं, त्यांनी तात्काळ सांगितलं, हेच तुमची स्तुत्य कल्पना जर असेल तर मी नक्की येईल। त्याप्रमाणे ते आले। बंधूंनो, गावाचे काही ध्येयवादी लोक अर्थात त्र्यंबकगावचे ग्रामस्थ एक चांगला विचार करू लागले त्या वेळापासून, असं ज्यावेळी मुंबईकरांच्या लक्षात आलं त्यावेळी मुंबईची काही 4-5 मंडळी व्यासपीठावर बसलेली आहे, ते आम्ही एकत्र आलो। गावातले लोक जर चांगला विचार करत असतील तर त्यांचे हात बळकट करणं हे मुंबईकरांचं काम। ज्या गावाने आम्हाला बालपण दिलंय, या त्र्यंबक गावाने इथं बसलेल्या लोकांना बालपण दिलंय, ज्या मातीने आम्हाला संस्कार दिले, आम्हाला समृद्ध केलंय, त्या गावाकरिता किंवा त्या गावाच्या विकासाकरिता आपण काहीतरी केलं पाहिजे। हा मूळ संकल्प, हा मूळ थॉट आम्ही ह्या 4-5 लोकांनी मुंबईत मांडला। हा साधारणतः ऑगस्ट-सप्टेंबरची गोष्ट आहे। मांडल्यानंतर तो इतका भावनिक मांडला की मांडताना मला चांगलं आठवतं, आम्ही 10-12 लोक होतो, ते भारावले। मग अशी सरांनी सांगितलं, मी थोडासा नाट्यकर्मी असल्यामुळे मला डोळ्यातले भाव लगेच कळतात माणसाच्या, तर ते असं वाटायला लागलं की बरोबर जी माणसं होती त्यावेळी आम्ही हे व्यक्त करताना ते त्या विचाराने भारावलेली वाटली। मग त्याने सांगितलं, आपण नुसतं भारावून चालणार नाही, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे। मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे या गावाने आपल्याला जर भरपूर दिलं असेल, अनेक मोठमोठी ह्या प्रशालेत शिकलेली माणसं वेगवेगळ्या क्षेत्रात, पुन्हा मुंबई आणखी बाहेर गावी। आता संतोषने सांगितलं आमचे नंतर काही प्रकल्प आहेत सर। प्रकल्प असे आहेत की आम्ही एक लिस्ट करतोय, आता प्रत्येक वाडीवर आमचे कार्यकर्ते वेगळ्या पद्धतीची मांडणी करतोय
की प्रत्येक वाडीवरचे कार्यकर्ते ह्यासाठी घेतले की त्या वाडीतली काही मोठी माणसं जी मुलं आहेत ते अजून आमच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही. काही परदेशात आहेत, काही बाहेर गावी आहेत, नोकरी निमित्त उच्चस्तरीय अधिकारी आहेत, काही मोठ्या पदावर आहेत. आमच्याबरोबर काम करायला, सामाजिक काम करायला त्यांना आजच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ नाही मिळाला. परंतु गावाची आमची भावना त्यांच्या समोर ठेवली. आमच्या मुलं बाहेर आहेत त्यांनी सगळ्यांना समोर, तर नक्की त्याचा ते विचार करतील असा आम्हाला त्याचा विश्वास आहे. आणि त्यामुळे आमच्या कोषाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे कुठलंही काम करायला मोठा पैसा लागतो आणि तो वेगळ्या मार्गाने कसा मिळेल याचा विचार आम्ही नक्कीच करणार आहोत. वेगवेगळी कामं करणार आहोत. 2 ऑक्टोबर 2024 रोजी त्र्यंबक गावाच्या विकासासाठी मुंबईमध्ये जागृत उन्नती मंडळाची स्थापना झाली. आता माझ्या सोबतीच्या सगळ्याच कारखान्याने आणि राहून मनातून वाटायला लागलं. तो आंतरिक भाव असतो की आंतरिक एक कल्पना असते, आतला जो विचार असतो तो सांगायला लागला की 2 ऑक्टोबर हा गांधी जयंतीचा दिवस आहे. गांधी जयंतीचा दिवस अशासाठी म्हणतो की 2 ऑक्टोबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तो आम्ही एक मुकरर केला की तर पक्षीय राजकारण नाही किंवा कुठल्याही नेत्याबद्दल एक चांगला दिवस समजून, आणि तो कदाचित या त्र्यंबक गावाचा भाग्योदय ठरेल की काय असं त्याच वेळी आम्ही संकल्प केला. हा म्हणता शिरोड क्रॉस स्कूलला सर सभा झाली. पहिल्या सभेला 48 लोक आले. आमचा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचणं थोडासा विलंब झाला होता. पण त्यानंतरच्या सभेला जवळजवळ 70-80 लोक आले आणि ती संख्या वाढत गेली. आम्ही मुंबईत रुजवलेला विचार मुंबईत पसरत गेला, आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत पसरत गेला. विचाराचं ध्येय एक होतं जे छातीवर लावलं ते आम्ही त्र्यंबकर म्हणूया. काही कार्यकर्त्यांची संकल्पना आली की मी त्र्यंबकर म्हणूया, मी पार्लेकर, मी दादरकर, अशा पद्धतीची मुंबईत आता मी म्हणण्याची एक लाट आहे. त्या पलीकडे विचार करू शकतो का आम्ही? अर्थात त्यांच्यापेक्षा तत्ववेष्टी आम्ही नाही आहोत, पण तरी छोटा विचार करूया. मी त्र्यंबकर म्हणण्यापेक्षा आम्ही त्र्यंबकर म्हटलं तर एक सांस्कृतिक भावना येते, त्याला समूह येतो, त्याला आपलं वाटतं. म्हणून तो शब्द मी ऐवजी आम्ही केला. आणि सर तुमच्यासारख्या विद्वानाने त्याचं कौतुक केलं. हे आता वाटायला लागलं की आमचं ते सार्थक झालं. तुम्ही एका गोष्टीचं कौतुक केलं, जागृत ह्या जागृत. संतोषचा मला एक मार्चला फोन आला होता. मी प्रवासात होतो. संतोषने खूप काम केलंय की दत्ताजी काका म्हणे असं डोक्यात आहे, काय करूया, 4-5 नावं सुचवा. मी 5 नावं त्याला सुचवली आणि माझ्या 5 मध्ये दुसऱ्या नंबरवरती जागृत नाव होतं. तर कसं वाटतं, आम्ही दोघांनीच ते ठरवलं. आता असं बोलायला हरकत नाही, बाकी त्याने काय वाईट वाटून घेऊ नका. अरे असं कसं होतं, फोनवर बोलतोय जागृत चांगलं वाटतं. सगळी लोक आहेत, कोणाला तरी जागृत करणं महाग आहे आणि त्याच्या संकल्पना घडलेली आहे. आणि म्हणून जागृत सगळ्यांनी ते मान्य केलं आणि तुम्ही त्याचं आता कौतुक केलं, त्याबद्दल तुमच्या आधी आभार. जागृतीची संकल्पना मांडताना किंवा तो विचार मांडताना इतका सखोल विचार माझ्या मनात आला नव्हता की संतोषी किंवा माझ्या कार्यकर्त्यांना. सरांसारख्या विद्वान माणसांनी त्याचं विश्लेषण केल्यामुळे तो जास्त भावला आणि तो आता आम्ही त्या जागृतीच्या प्रेमात मी आणि माझा सगळा त्र्यंबक गाव पडेल याची खात्री देतो. या गावाविषयी मुंबईकरांना प्रेम आहे. आता सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे, तुम्ही एव्ही बघितल्याप्रमाणे पूर्वजांचा एक वारसा आहे या गावाला. सर आमच्या साटम सरांनी सांगितलं पूर्वजांना वारसा आहे. कित्येक वर्षापूर्वीची परंपरा आहे. ती परंपरा गावची लोक जपतात. आपल्याप्रमाणे आम्ही आचऱ्या इतके प्रगल्भ नाही. मी माझ्या छोट्या मोठ्या भाषणात नेहमी सांगतो, आमचं आचरा गाव, पत्रकार मित्र तुम्ही आचऱ्याच्या, आचरा गाव त्र्यंबकपेक्षा 20 वर्षांनी पुढे. आणि वस्तुस्थिती आहे, कधीही आम्ही सांगतो त्यांच्यावर पळता आम्ही जवळ जाऊ का? 20 वर्षाची 15 वर्ष होतील का? 15 वर्षाची 10 वर्ष होतील का? आणि कधीतरी आचऱ्याच्या पुढे जाणं शक्य नाही, पण आचऱ्यापर्यंत पोचू का? शर्यत नेहमी मोठी असावी सर, स्वप्न मोठं असावं, पोचू किंवा न पोचू. तर त्या दृष्टीने आमचा आजपासून हा त्र्यंबकचा प्रयत्न असेल की आचऱ्याचा फॉलो आले. कालच मला कळलं की लायब्ररी एक उत्तम तिथलं उदाहरण आहे. तुम्ही पण सांगितलं. मी मुंबईला 20 तारीखला जाणार आहे, पण मी आता अण्णांना घेऊन 2-3 दिवसात नक्की लायब्ररी, तिथली व्यवस्थापन, बाकीच्या गोष्टी बघायला येईल. आम्हाला बरं वाटेल. लायब्ररीमध्ये आम्ही पण काम करतो. तुमचा आदर्श आहे आणि त्यासाठी तुम्ही इथं शालेय किंवा लायब्ररीची कामं करता. आणि मगाशी तुम्ही खंत व्यक्त केली, आम्ही त्र्यंबकर हे बॅच तुम्हाला का नाही, आणि तुम्ही त्याची मागणी केली. आम्ही त्र्यंबकरांच्या वतीने आम्हाला सद्भाग्य समजतो की आम्हाला तुम्ही आपलं म्हणताय. आम्ही त्याचं नक्कीच वाचतो. सर हा विचार मगाशी मी सांगितल्याप्रमाणे थोडं विषयांतर झालं की मुंबईत रुजलेला विचार लोकांच्या पर्यंत, गावकऱ्यांच्या पर्यंत पोचला पाहिजे. तो
तो कसा पोचेल? आमचे सगळे कार्यकर्ते आता गावी आले, मग ते काय भेटेल, सापड्यात भेटेल, कुठेतरी रस्त्यात भेटेल, त्याला आम्ही सांगणार का मुंबईत आम्ही जे एकत्र झालो ते तुमच्यासाठी काहीतरी काम करतो? ते पॉसिबल नाही. आणि जरी पॉसिबल असलं एखाद्याला सांगणं तरी ते तितकं परिणामकारक आहे सर. आणि त्याच्यासाठी हा तुमच्या भाषेत बोलायचा तर एक कुंभमेळा हवा होता. आणि म्हणून मुंबईच्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांनी विचार केला की असा दिवस निवडूया की जे काही मुंबईकर येतील आणि आपण सगळ्या गावाला एकत्र करूया. जवळ मला वाटतं पहिल्याच वेळी असं झालंय की सगळं गाव एकत्र झालं. माझ्या अगोदरच्या भाषणात सांगितलं गेलं की वाडीवाड कार्यक्रम होता, परंतु गाव एकत्र होणं तो आनंद जो आहे. आता 4-5 दिवस इथं काम करतो, प्रत्येक माणूस झाडू मारतो, प्रत्येक 8-8 रात्री 9-9 11-11 वाजेपर्यंत इथं सगळे त्र्यंबकर काम करत होते. विशेषतः मुंबईकर जास्त होते हे केदारने सांगावं लागतं. गावकऱ्यांनी पण मदत केली, परंतु तरी माझा मुंबईकर कपडे काढून घामाघूम होऊन ते काम करत होता. रात्री 11:30 वाजता मी परत आलो होतो. मी रात्री 11:30 वाजता परत आलो होतो. हे LED लावलं ते 8x12 आहे, 8x10 आहे. त्याची साईज चुकली हे माझ्या लक्षात आलं. तो माणूस आल्यानंतर मी 11 वाजता आलो तर सगळी शाळा बंद होती. मी परत गेलो, सकाळी पुन्हा 7 वाजता मी आलो. ही जिद्द आहे ती माझीच नाही, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे. आणि ही जिद्द ह्या गावासाठी जर मुंबईत आम्ही प्रेरित झालो असू तर आपण एकत्र यायला पाहिजे. आणि म्हणून हा आम्ही घाट घातला की आम्ही एकत्र येऊ. तुम्ही तुमच्यासाठी आम्ही काहीतरी करू इच्छितो. तुमची बाहेर गेलेली भाऊ मंडळी, तुमची बाहेर गेलेली मुलं या गावासाठी काहीतरी स्वप्न घेऊन आले. आणि ते स्वप्न जर साकारत करायचं असेल तर ते मुंबईकरांचंच एकट्याचं काम नाही. त्यासाठी गावातल्या प्रत्येक माणसाने मी त्र्यंबकर किंवा आम्ही त्र्यंबकर म्हटलं पाहिजे. भेदभाव थोडासा असेल तर तो दूर करूया. कुठेही मगाशी म्हणजे साटमपूरजींनी सांगितल्याप्रमाणे देवालयांचे प्रश्न नाही, कुठल्या जातीचे प्रश्न नाही, कुठल्याही विभागाचे प्रश्न नाही. आमचा 8 वाड्यांचा समूह असलेला गाव हा एकमुठी जर झाला तर आम्ही कुठलंही काम शक्य करू शकतो. माझ्या कोषाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे जर इथं कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर पैशांचं पाठबळ आम्ही उभं करू. परंतु त्यासाठी आपण जे मुंबईकरांसाठी एक आशीर्वाद हवा होता तो आज मला मिळाला असं वाटतं. आम्ही ह्यासाठी नतमस्तक झालो की आम्ही हे सगळं करणार आहोत, आजपासून करणार आहोत. आणि त्यासाठी थोरा मोठ्यांचा आशीर्वाद होता आणि तो मला पूर्णपणे मिळाला असं मी समजतो. आणि खरंच या कार्यक्रमाचं फलित मी अशासाठी समजेल की आता जे काही इथं मांडलं गेलं, माझ्या प्रत्येक पुढच्या कार्यकर्त्यांनी जे सांगितलं, अगोदरच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्ही जे काही करतोय ते फक्त आणि फक्त तुमच्या भल्यासाठी. इथं कुठल्याही प्रकारचं वेगळेपण किंवा कुठल्याही प्रकारचा वेगळा विचार मुंबईकरांच्या मनात नाही. फक्त मुंबईकरांना तुम्ही आपलं म्हणा आणि आपण सारे मिळून हे ऐतिहासिक आणि स्वाभिमान संपन्न अशा कार्यक्रमाचं, दुसरं असं की ऐतिहासिक आणि स्वाभिमान संपन्न कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला दिली. याबद्दल मी माझ्या मुंबई मंडळाच्या कार्यकारिणीचे शतशः आभार मानतो. जी गोष्ट माझ्यावर जबाबदारीने दिली पुढच्या 3 वर्षासाठी, तर त्यात माझ्याबरोबर जी टीम काम करते 15 लोकांची, ती अतिशय प्रामाणिक आहे, प्रत्येक क्षेत्रात कुशल आहे, प्रत्येक विभागात मोठमोठ्या पदावर काम करणारे आहेत. काही लोक सेवानिवृत्त झाले. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन या गावाच्या विकासासाठी रात्रंदिवस काम करून तुमच्यासाठी काहीतरी उभं करू ही शाश्वती देऊन मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय त्र्यंबक.